स्वागत आहे सांगली एक्सप्रेस मध्ये. आज मला सांगा या गावचे रहिवासी आणि या गावचे मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं की या गावामध्ये विकास झाला आहे की नाही? विकास झालेला आहे पण भाजपचे आमदार सत्यजित देशमुख यांच्या माध्यमातून भाजपच्या गावासाठी 2 कोटी रुपयाचा निधी दिलेला आहे त्यांनी. चिकोडी जिल्हा परिषद गट आता भाजपचे उमेदवार मान्य पैलवान श्री अशोक पाटील तात्या हे गेले 3 महिने झालं आरक्षण पडायच्या अगोदरपासून पायात भिंगरी घालून प्रत्येकाच्या घरोघरी कार्य असो माती असो किंवा सर्वसामान्य माणसांसाठी ते धावून जातात. जनसंपर्क असून लोकांना देण्यासाठी दातृत्व जे लागतं ते त्यांच्याकडे नाही. ते सर्व सर्व गावाला ते देतात. प्रत्येक घरोघरी ते नवरात्राचं ते देतात. परत दीपावलीला पण ते तसं सार्वजनिक काम करण्यासाठी ते झोपून देतात स्वतःला. आणि ते त्या नवीन आहे स्वच्छ प्रतिमा त्यांची आहे म्हणून ते पाहिजे आहेत. म्हणजे तर कसं आता आहे, प्रतिस्पर्धी म्हणून अभिजित पाटील आहे हो, महाविकास आघाडीकडून. त्यांच्याबद्दल काय सांगा? त्यांचं काम तुम्हाला आवडत नाही का असं काय? आता त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणलं तर गेले 25 वर्ष झालं आम्ही त्यांच्या मागणच होतो. इलेक्शन झाल्यानंतर ते परत नंतर कधी काही येतच नव्हते. आता जो विषय आहे त्यांचा म्हणजे आता लागल्यानंतर आता त्यांनी चालू केलंय. त्यामुळे काय असं नवीन संधी मिळावी म्हणून आता अशोक पाटील तात्यांना लोकांना तरुणांचा आयडॉल म्हणून असं समजलं जाते. तरुण तरुण लोक तात्यांसाठी जास्त क्रेज करते. जिल्हा परिषद सदस्य म्हणून तुमच्या मनातील उमेदवार कोण? जिल्हा परिषद सदस्य म्हणून उमेदवार म्हणून श्री पैलवान अशोक पाटील तात्या हे 1 नंबरनं निवडून येणार आणि ते जिल्हा परिषद सदस्य होणार.